आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापुरातील त्यांच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये आमदार कथोरे यांनी अनेक खळबळजनक आरोप केले। या आरोपानंतर त्यांनी अनेक जण हे ईडी आणि पोलिसांच्या कचाट्यात सापडतील आणि त्यांना कारवाई होऊन जेलची हवा खावी लागेल असा गर्भित इशारा दिलाय। विशेषतः बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठा गोलमाल झाला असून काही विशिष्ट लोकांना हाताशी धरून प्रभाग रचना आपल्या मनमर्जीप्रमाणे करून घेतल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला। मी शहराचा बाप आहे असा उल्लेख देखील आमदार कथोरे करायला विसरले नाहीत। वसई विरार महापालिकेचा फॉर्म्युला बदलापूर शहरात वापरला जाईल असाही गर्भित इशारा त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेत आमदार किसन कथोरे यांनी काय खळबळजनक आरोप केलेत ते पाहूयात। वाढ रचना बदलापूर शहराची किंवा अंबरनाथची असेल, प्रशासक असल्यामुळे मनमानी झाली। बदलापूरला तर मनमानीच नाही, मॅच फिक्सिंग झाली पूर्ण। आणि अशा प्रकारचं का त्यांना तेवढी सुद्धा अक्कल नसावी त्या अधिकाऱ्यांना, तर नदी क्रॉस करून कुठलाही वाढ हे करता येत नाही। नदी क्रॉस करून वाडाची तुकडे केलेले आहेत। त्याचबरोबर रेल्वेला सुद्धा किंवा हायवे असेल त्याला सुद्धा क्रॉस करून त्यांनी वाट तयार केली आहे। दुसरं की 300 पॅनल जे करायचं होतं त्याला एक तर सुरुवातीला केलं पाहिजे किंवा एक तर शेवटी करायला पाहिजे। त्यांनी मध्येच कात्रप कसा टाकलाय? खरं म्हणजे ह्या गोपनीय वार्डांची माहिती मिळायलाच नको होती। हे काय झालं, वार्डांच्यात मॅच फिक्सिंग झाल्या, आर्थिक देवाणघेवाण पण झाली आणि त्याच्यामधून हे सगळे गोलमाल झालेले आहेत। मी त्या पद्धतीने पूर्ण व्यवस्थितपणे तक्रारी केल्या, नुसत्या तक्रारी केल्या नाही, त्याची उच्चस्तरीय चौकशी पण लावायला लावलेली आहे। मला वार्डांच्यात नाही, मला शहर माझं आहे, पण चुकीचं नको, कोणाच्यावरही अन्याय नको, या भूमिकेतून करायला पाहिजे होतं। ते प्रशासकाच्या हेतू पुरस्कार त्यांनी केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करून केलेलं आहे। त्याच्यावर कारवाई व्हावी हाच माझा त्याच्यामधला महत्वाचा आहे। आणि मनमानी करून चालणार नाही। प्रशासक हा आमचा बाप नाही होऊ शकत, त्यांचे बाप आम्ही बसलो तिथेशी, त्यांना ते कळायला पाहिजे। आपण थोडस कुठल्या भूमिकेतून चालायला पाहिजे की त्यांनी सगळ्यांचं त्याच्यामध्ये आम्ही हे सांगत नव्हतं आम्हाला की आम्हाला आमच्या पद्धतीने करून द्या। शिस्तीत जे करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही। तुम्हाला 18 तारखेला आता मी जे आज बोललोय ना हे 18 तुम्हाला 18 तारखेला कळेल। जर हे गोपनीय ठेवायला पाहिजे होतं तर ते मला कसं माहिती देईल? सर्वसामान्य जनतेला माहिती, कोणी पण सांगतो आमचा वाडा असा पडलाय, काही तर सांगायला लागले। मी करून घेतला माझा वाढ, मी मला पाहिजे तसा पॅनल करून घेतलंय। म्हणजे अशा पद्धतीने जर प्रशासक वागत असेल तर त्याची चौकशी नुसती झाली नाही पाहिजे, तर त्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये शासन झालं पाहिजे। माझी तर ठाम या प्रशासकावर कारवाई करणं हाच महत्वाचा टप्पा राहणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये मी तडजोड करणार नाही, कारण ही मनमानी चालणार नाही। मग त्याला मला दुसरंही सांगतो, तुम्हाला तुमच्या अजूनही सांगतो, बदलापूर नगरपालिकेतल्या गोलमाल मी आजपर्यंत त्या नगरपालिकेत पाय देत नाही कधी। 20 वर्ष मला आमदारकी होऊन गेले, मी त्या नगरपालिकेत कधीच गेलो नाही आणि तुम्हीही केलं नाही। नगरपालिकेच्या कामांच्या चौकशा लावायला मी थांबलो नाही। फार मोठी लीक लागणार आहे आणि ती अशी लागेल की सगळ्यांना पळता भुईत उडवेल आणि ते सोडणार नाही मी। तर मला अजिबात गरज नाही यांची कोणाची, मला माझ्या जनतेची गरज आहे। माझं बदलापूरचा सर्वसामान्य नागरिक कर भरतोय, त्या कराचा दुरुपयोग काय होतोय हे जर तुम्ही सगळ्यांनी तपासलं, खरं पत्रकारांनी सुद्धा पाहिलं पाहिजेत। सगळी खोटी बिलं काढली जातात, सगळ्या प्रकारच्या टेंडर मॅच फिक्सिंग, ठराविकच खरं म्हणजे बदलापूर नाव बदलावायला पाहिजे आणि अजून त्या ठेकेदारांचं नाव दिलं पाहिजे त्या नगरपालिकेला। हे ठेकेदार आणि प्रशासक या संगनमताने लूट चाललेली आहे। जनतेच्या पैशाची लूट थांबवण्यासाठी सगळ्यांनी तुम्ही त्या पद्धतीने काम करावं अशी माझी तुम्हाला सूचना आहे। 18 तारखेला मी जे सांगितलंय वार्डाची त्याच्यात तक्रार काय केली ही मी तुम्हाला सांगितली आणि त्यातली तशीच्या तशी माहिती तुम्हाला मिळेल। आपण ती व्यवस्थितपणे करावं आणि आमच्या जनतेचा पैसा दुरुपयोग होतोय
कर भरताना वर्षाचा बजेट कोलमडतो हो त्यांचा. आणि तुम्ही काय अशा पद्धतीने करता? तुम्हाला काय अधिकार आहे त्या जनतेच्या पैशाची लूट करण्याचा? राज्य सरकारकडून केंद्राकडून आम्ही निधी आणतो. बदलापूर नगरपालिकेचा निधी कोणाच्या घरात चाललाय याचा कधी कोणी पाहिलंय का? किती कामगारांचा बोगस कामगार आहेत, कितीतरी लोकांचे बिल बोगस काढली जातात. 10 लाखाचे तुकडे किती झाले त्याच्या पण चौकशा झाल्या पाहिजेत. का केल्यात? मोठी कामं का घेता येत नाही त्याच्यामध्ये? ही सगळं फिक्सिंग, मॅच फिक्सिंग चाललेलं आहे. आणि आम्हाला अर्धे तुम्ही अर्धे आम्ही मिळून झाली रोजगार आम्ही, असा प्रकार या बदलापूर नगरपालिकेत चाललेला आहे. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टी हेच करत नाही. मुख्यमंत्र्यांचं पत्र आलंय, संभाजीला मी दाखवले, त्याच्या इन्क्वायरीसाठी पूर्ण सगळे सुरुवात झाल्यात वरून पासून. आणि त्याच्यावर त्रयस्थ समिती पण नेमतोय. हक्कभंग पण माझे पडणार आहेत. त्यामुळे पळता भुई थोडी या नगरपालिकेमध्ये करायला लावणार आहे. मग त्यात कोणी बळी गेला तरी मला काही घेणं देणं नाही. वसईला वऱ्याला आयुक्ताला झालेत ना, थांबत नाही काही. ईडी मध्ये नुसताच नाही गेले, आता गाडीत पण बसले पोलिसांचे. त्यामुळे झालं आता काम. त्याच पद्धतीने बदलापूरला पण तो मार्ग सुरुवात होतोय आणि त्या पद्धतीनेच मी पाऊल टाकणार आहे. कारण आता मी जनतेसाठी 5 वर्ष मला अजून काम करायचे आहे आणि त्या जनतेसाठी लागणारा जो निधी त्यांचा दुरुपयोग होतोय तो लोकांच्या समोर आणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. या नगरपालिकेत सुद्धा भ्रष्टाचार विरुद्ध लोकांचा विकास याच मुद्द्यावर मी निवडणूक लढणार आहे. आणि तो भ्रष्टाचार चौकात उभा राहून सांगेल आणि पुरावे तयार करून ठेवले, त्यांच्याकडून लिहून घेतले. सगळ्या नगरपालिकेतल्या माहित्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत, नुसत्या करत नाही. वसई महापालिकेचा फॉर्म्युला बदलापूरला वापरला जाईल आणि 100% त्या मार्गाने जाईल. आज तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. मनापासून तुम्हाला न करतो की 18 तारखेला बदलापूर मधल्या वाढ रचनेमध्ये झालेला भ्रष्टाचार हा बाहेर येईल आणि तुमच्या लक्षात येईल. आमदार कथोरे यांचं पहिल्यांदाच एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये इतकं आक्रमकपणे वक्तव्य पाहायला मिळालं. आणि त्यामुळे नावाचा उल्लेख न करता त्यांनी ज्यांना हा इशारा दिलाय त्या राजकारण्यांचं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं भविष्यात काय होतंय ते पाहावं लागेल. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.